नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. फिश फ्राय तर सगळेच बनवतात, पण आज मी तुम्हाला वांग मसाला फ्राय कसा बनवायचा ते सांगणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण त्याच्यात एक सिक्रेट मसाला घालणार आहोत, त्याच्यामुळे खूप छान होते. तर इथं जिरा पावडर मी 2 चमचा घेतलेली आहे. धना पावडर आपल्याला याच्यात 1.5 चमचा घालायची आहे. त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा घालायची आहे. आणि आपल्याला हा काश्मीरी मिर्च पावडर 1.5 ते 2 चमचे घालायचे आहे. काश्मीरी मिर्च पावडर फक्त आपण कलरसाठी वापरत आहोत. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट पावडर मिरचीची टाकली तरीसुद्धा चालेल. 1 चमचा मीठ घ्यायचं, छोटाच 1 चमचा. आता याच्यात आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे चव खूप छान लागते आणि हिंग पोटासाठी सुद्धा एकदम उत्तम आहे. आता याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे एकदम चटकदार असा वांगा फ्राय होतो आणि एकदम मस्त लागतं. खाण्याची अगदी चव वाढते. 1 तिथं 2 पोळ्या तुम्ही एक्स्ट्रा खाचाल, इतकी सुंदर हा वांगा फ्राय मसाला होतो. तर बघा, आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित छान असे मिक्स होतील. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं मी वांगी आणलेली आहेत. वांगी बाजारात अगदी इझीमध्ये मिळून जातात. पण तुम्हाला जर याच्यातली दुसरी अशी लांब वांगी असतात ना, ती भेटली तर अवश्य आणा. मला ते काही भेटले नाहीत, त्याच्यामुळे मी ही गोल वांगीच घेतली. तर वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपल्याला आता वांगी कट करून घ्यायची आहेत. तर बघा, ही वांग्याची भाजी एकदम सोपी आहे बनवायला, खायलासुद्धा एकदम चविष्ट आहे आणि दिसायला तर एकदम सुंदर. आणि नेहमी त्याच त्याच प्रकारची वांग्याची भाजी बनवून पण कंटाळा येतो. जरा काहीतरी नवीन असलं की जेवण थोडं जास्त जातं. त्याच्यामुळे वेगवेगळे प्रकार भाज्यांचे बनवत राहायचे आपण. तर इथं वांगं असं उभं चिरून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये अशा चिरा द्यायच्या आहेत त्याला. आपण हे आतमधनं असं कट करतोय का नाही, कट करताना काय करायचं, आतूनच फक्त कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बाहेरच्या बाजूनी बिलकुलसुद्धा कट नाही व्हायला पाहिजे. फक्त आतल्या साईडनी अंदाजाने आपण कट करून घ्यायचं आहे आणि थोडं खोलवर घ्यायचं, म्हणजे याच्यात मसाला घातला का नाही की चवीला एकदम छान लागतात. तर बघा, असं खोलपर्यंत मी सगळ्या चिरा देऊन घेतलेल्या आहेत. बाहेरच्या साईडने बिलकुलसुद्धा वांग्याला चीर पडून द्यायची नाही. आता सगळ्या वांग्यांना आपण अशा चिरा द्यायच्या आहेत. बघा, ही भाजी मी पहिल्यांदा बनवली होती ना, माझ्या घरातल्या सर्वांना इतकी आवडली ना, त्याच्यामुळे आता वारंवार ही भाजी मी बनवत असते. वांगं म्हटलं की त्याचे चिकार प्रकार असते ती, आणि त्यातलाच हा एक नवीन प्रकार आहे. एकदम सोप्पा आहे बनवायला आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आहे. तर आता आपण बनवलेला हा सिक्रेट मसाला आहे ना, तो मसाला सगळा ह्या वांग्यांना लावून घ्यायचा आहे. तर लावून घेताना बघा, पहिल्यांदा सगळा वरून असा भरपूर मसाला पसरून घ्यायचा. मसाला पसरताना चिंगूसपणा करायचा नाही आहे आपण, म्हणजे एकदम टेस्ट छान लागते. आतपर्यंत मुरला गेला ना मसाला की टेस्ट खूप छान लागते. सगळ्या चिरा अशा पसरून घ्यायच्या आणि आतमध्ये बोटाने मसाला घालायचा. आपण माशांना कसा मसाला आतमध्येपर्यंत लावतो, तसं ह्यालासुद्धा मसाला आतमध्येपर्यंत लावून घ्यायचा. सगळ्या वांग्यांना असा मसाला लावायचा. तुम्ही ही रेसिपी अवश्य बनवा बघा, खूप छान होते आणि तुमच्या घरातल्यांनासुद्धा असा नवीन काहीतरी प्रकार म्हटल्यानंतर खूप आवडेल. बघा, नवीनच रेसिपी आहे. सगळे बघा, आता असं दाबून दाबून मी सगळ्या चिरातनं असा मसाला बसवलेला आहे. दिसायला पण एकदम छान दिसतंय आणि टेस्ट तर एकदम मस्तच होते. तर आता इथं तवा ठेवला आहे बघा. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची आच आपण मिडियमच ठेवायची आहे. सगळं तेल असं पसरून घ्यायचं आहे तव्याला, म्हणजे आपली वांगी एकदम मस्त फ्राय होतात. तर सगळी वांगी याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला एक एक करून. आणि वांगी ठेवल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. गॅसची आच मिडियम करा आणि 10 मिनटं मस्तपैकी खालच्या साईडनी वांगी एकदम मस्त अशी फ्राय होऊन द्यायची बघा. 10 मिनिटानंतर खालच्या साईडनं वांगी चांगली फ्राय झाली की बघा, एकदम असा मऊपणा येतो, करपत नाही वगैरे काही नाही, जळकट वाससुद्धा येत नाही. एकदम छान मस्त सॉफ्ट अशी होऊन जातात. आता आपण 6 ते 7 मिनटं असं ह्या खालच्या साईडनी सुद्धा मस्तपैकी त्याला
फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा खालच्या साईडने आपण जास्त उशीरपर्यंत फ्राय करायचं नाही आहे, नाहीतर काय होतं एकदम सॉफ्ट होऊन जातं. हे वांगं पटकन शिजतं, ह्याला काही जास्त उशीर लागत नाही आहे. थोडं थोडं छोट्याशा चमच्यानी तेल सोडायचं म्हणजे एकदम छान मस्तपैकी फ्राय होतात. आपले मासे कसे फ्राय होतात तसे मस्त फ्राय होतात. फ्राय करतानाच इतका सुंदर वास येतो मस्त खमंग असा. तर बघा 6-7 मिनटंच आपण ठेवलं होतं ह्या साईडनी, एकदम छान मस्त फ्राय झालेले आहेत. जास्त आपण उशीरपर्यंत ठेवलं ना तर काय होतं एकदम सगळी मऊ अशी सॉफ्ट होऊन जातात, मग ती व्यवस्थित दिसत पण नाही आणि आपल्याला व्यवस्थित बनवता पण येत नाही. तर एकदम छान आता मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. आपण आता हे काढून ताटात घेऊया. तर इथं मी पॅन घेतलं आहे बघा. पॅनमध्ये मी छोटी 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेल तुमच्या अंदाजाने घाला, कमी जास्त तरी चालेल. त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान चटकून द्यायचे. थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यात आपल्याला इथे लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. मी 1 गड्डी लसूण घेतला होता आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला होता. साली काढून मस्तपैकी लसूण अद्रक खलबत्त्यात टेचून घेतलेलं आहे. आता गॅसची आच आपण मीडियम ठेवायची आहे, स्लो करायची आहे. म्हणजे काय होतं लसूण आणि अद्रक जास्त करपलं जात नाही, व्यवस्थित छान भाजलं जातं आणि त्याचा सगळा फ्लेवर मस्तपैकी मसाल्यात उतरतो. कांदे मी इथं छोटे छोटे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. मोठा असला तर तुम्ही एकच कांदा घेतला तरीसुद्धा चालेल. आणि कांदा चिरताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा. जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल ना कांदा तेवढा अगदी बारीक चिरून घ्या, म्हणजे पटकन सॉफ्ट होतो आणि सुनेरा पण होतो. आता मी घरगुती कांदा मसाला ह्याच्यात 1 चमचा घातलेला आहे. आता तिखटाचा अंदाज तुमच्या अंदाजाने घाला. तुमच्या घरात किती तुम्हाला तिखट लागतं किंवा कमी लागतं. आमच्यात तिखट कमीच लागतं, त्याच्यामुळे मी 1च चमचा घातला आहे. ते सुद्धा आपण छान परतून घेतलं आहे. इथं 2 लाल टमॅटोची प्युरी बनवली होती. ती प्युरी आपण याच्यावरच घालून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची आहे. थोडंसं हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता गॅसची आच आपण मीडियम केलेलं आहे. थोडंसं तेल सुटले बघा. त्याच मिक्सरच्या भांड्यात प्युरी होती थोडीशी म्हणून पाणी घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही प्युरी चांगली मस्तपैकी अशी परतून घ्यायची आहे. आता याच्यात आपण तो मगाशी बनवलेला सिक्रेट मसाला होता ना, तो राहिलेला सगळा मसाला ह्याच्यात घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. गॅसची आच आपण मीडियम ठेवलेली आहे, म्हणजे काय होतं मसाले लागत नाहीत खाली आणि करपट असा वास पण येत नाही. आता हे टोमॅटो प्युरीचं राहिलेलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी सगळं घातलेलं आहे. आता ही प्युरी मसाला छान मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा शिजला पण जातो. आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी आपण प्रमाणातच घालणार आहोत, म्हणजे काय हा मसाला शिजला का नाही सगळा प्युरी तर काय होतं ते नंतर परत खूप घट्ट होतं, म्हणून आपण पाणी प्रमाणात घालायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चांगलं शिजलेलं आहे बघा. आता मस्तपैकी असं उकळी आलेली आहे. आता हे फ्राय केलेली वांगी आहेत ना, ते आपण वांगी याच्यात घालून घ्यायची आहेत. तर वांगी मी असं उलट्या साईडने ठेवलेली आहेत. काय झालं माहिती आहे का, माझ्या हातून वांगी थोडी जास्त शिजली गेली पालती घातल्यानंतर, त्याच्यामुळं मी अशी ठेवलेली आहेत. तुम्ही जरा कमी शिजवा वांगी, 5 मिनटंच अशी फ्राय करून घ्या खालच्या साईडने चिरा पाडल्या तिथून, म्हणजे काय होईल अशी तुम्हाला याच्यात वांगी पालती घालता येतील आणि मसाला त्याच्यात सगळा जाईल, हा ग्रेव्ही मसाला. वांगी शिजलेली होती त्याच्यामुळं मी अशी चमच्याने याच्यावर ग्रेव्ही मसाला सगळा घालते आहे, म्हणजे आतमध्येपर्यंत खूप छान टेस्ट उतरते. ह्याला कोथिंबीर वगैरे काही लागत नाही. आता सगळा असा मसाला घालून घेतला की सगळं पसरून घ्यायचा बघा. ह्याची टेस्ट एकदम चांगली लागते. असा मसाला आतपर्यंत गेला का नाही की एकदम सुंदर लागतो. तुम्ही पालती घातली तरी हरकत नाही, पण कमी शिजवा. आता याच्यावर सगळा मसाला घातलेला आहे आणि एकदम मस्त वांगे मसाला झालेला आहे बघा. चवीला तर 1 नंबर झालेला आहे. खूप छान उकळी पण आलेली आहे. सगळी ग्रेव्ही मसाला त्यातला दाट झालेला आहे बघा. सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाकरीबरोबर असो चपातीबरोबर असो खायला एकदम टेस्टी लागतं. तुम्हीही बनवा.